मी विठ्ठल दुर्लाभ कांबळे कर्नूल रामकृष्ण नगर. माझ्या मुलानं काढून कोकणी बँकेचे कर्ज काढले होते 10 वर्षापूर्वी. ते तुमच्या दोन केव्हा नाही पण होतं ते मी काय जास्त बघाय नाही. पण 28/4/23 रोजी बँकेने आपल्या घरात जप्ती करायचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्तात सगळे ते आले. आम्ही सगळे घाबरून घेतो. आम्ही त्याला विनंती केली बाबा, तेव्हा बायको आमची रडा लागली अक्षरशः मला घरातून बाहेर काढू नका म्हणून. मग ते पोलीस सुद्धा त्यांना दया आली हो. मग त्यांनी आम्हाला घरातून बाहेर काढलं नाही. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा आले. त्यावेळेला आमची बायको अगदी सिरियस होती. ऑपरेशन झाले नाही हृदयाचं त्याचं आणि झडपेचा दोष असल्यामुळे ती सिरियस होती. 2 वर्षानंतर आले आणि बघून गेले. तर म्हटलं बायको आजारी आहे, तुम्ही काय बाबा त्रास करू नका, कर्ज आमच्या पोरग्यानं फेडायचं आहे काय. तर ते बायको सुद्धा ते दाखवलं. तिचं कोण आले होते, बँकेचे कर्मचारी होते. त्यांना सांगितलं म्हटलं अशी परिस्थिती आहे, मला बी लपा मारलाय आणि ह्या गंभीर परिस्थितीत तुम्ही काय इकडं येऊ नका. 22/5/25 अनेक जणांनी फोन पण केली बँकेला, तुम्ही जाऊ नका म्हणून. पण तेव्हा 22/5 जेव्हा आमची घरातनं ते हे घेणार का नाही, ताबा घेणार म्हटल्यावर मी पण कापून गेलो, ही पण कापून गेली. आणि शेवटी काय झालं, ते आले नाही. ते लोक आले नाहीत. आज पण 13 दिवसात बायको मेली होती, दबावाने मेली ती घाबरून. माझी सुद्धा मला लपा मारण्याला मी दबावात आहे खरं म्हणजे आज. परंतु मी तक्रार केली हो, तुमच्या धाकटीमुळं, या कारवाईमुळं माझी बायको मेली म्हणून तक्रार केली बँकेवर. तक्रार कोणापर्यंत केली, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिली, पण आपल्या हसन मुश्रीफ साहेबांना दिली, पालकमंत्र्यांनी दिली, तहसीलदार तहसीलदार कार्यालयात कागलमध्ये दिले, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुखला दिले काय. आणि एवढं झाल्यानंतर का नाही चौकशी झाली होती बँकेची. चौकशी झाल्यानंतर बँकेनं काय उत्तर दिलं, बँकेनं काय म्हणली की सदर आलेल्या चौकशीमध्ये आम्ही 22/5/25 रोजी आमच्या घराकडे आले ते आणि मी शिवीगाळ केली त्यांना म्हणतात ते. पण प्रत्यक्षात ते आले नाही. शिवीगाळ केली, दंगा केला आणि कारवाई मी अडथळा आणला असं त्यांनी आरोप केला माझा. मग मी पुन्हा तक्रार केली दुसरी की ही चुकीची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्याला ते द्यायला लागल्यात आणि जर ती चुकीची कारवाई असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी आणि जर माझी चूक असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी स्पष्ट मी सांगले. तर ते चुकीची कारवाई करून चुकीचं सांगून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना त्याची दिशाभूल केली. तर सगळी चूक त्यांची आहे, माझी काय नाही. मी काय ते आले नाहीत, आले नाही तर मी शिव कशी काय करणार सांगा बघू. अशी परिस्थिती आहे. आणि मग न्याय मिळावा म्हणून मी बघायला लागलो की जिल्हा पोलीस प्रमुखाला पुन्हा एकदा तक्रार हे मी सर्कल पण बसणार होतो मागच्या आचारसंहिता म्हणून जिल्हाधिकारी बसू नका. पण काल परवा बसला होतो, मामलेदार म्हणले नंतर काहीतरी चर्चा करा. आज मी बसलोय, अगदी धाडसानं बसलोय, कारण मी सुद्धा अब्दू आहे. कारण म्हणजे हृदयाचं ऑपरेशन झाले 2005 माझं 77 वर्ष वय आहे. म्हणजे हे सण होण्यासारखं नाही. आता जरी पोलीस आले नाही मला तर काढून त्या घरात नेलं, मी जगू शकणार नाही. माझी अवस्था सुद्धा बायकोसारखीच होईल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आजारी असल्या मुक्तीतच ही कारवाई का केली होती. 22 ऑपरेशन झाले बायको आणि कारवाई 23 आणि 25 केली. खरं म्हणजे ह्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वीचं कर्ज, ह्याच्या अगोदर कारवाई करायला पाहिजे. बायकोचं ऑपरेशन झाल्यापासून मुद्दाम ही कारवाई केली असं मला म्हणायचं. मुद्दाम अनुभूतून आम्हाला त्रास द्यायचा आणि त्यात बायको माझी मेली आहे. मला न्याय मिळावा म्हणून मी विनंती करतो.